Hello students, today we are going to see series combination of springs. Series combination that in the previous period also we have seen the series combination. First question of this topic we have taken this, and second arrangement of spring, that is parallel combination of spring. Such a common point, if both the springs have their common point, then such a combination is called parallel combination. Here, this is a rigid support and two springs having spring constants K1 and K2, different spring constants, and mass, block of mass M is attached to them. This combination, either horizontal or either vertical, this is called a series combination of springs. And from series combination of spring, answer the following questions. First question, from this topic we have seen what is series combination, definition of the series combination of the springs we have seen. Second question, derive an expression for effective spring constant. Effective means परिणामी, resultant किंवा टोटल, नेट, रिजल्टंट, टोटल, इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे टोटल के, हे दोघांचा. आता दोघं स्प्रिंग साठीचे स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2 हे डिफरंट आहेत, पण कॉम्बिनेशन केली तर स्प्रिंग कॉन्स्टंटचं काय टोटल कशी करता येईल, तर त्याच्यासाठी इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट व्हेन टू स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज. आता ह्या सेकंड क्वेश्चन साठी आपण आन्सर पाहूया बिफोर गोइंग टू सी नंबर थर्ड. तर आता दुसऱ्या इफेक्टिव्ह कॉन्स्टंट साठीचे एक्सप्रेशन बघा. कन्सिडर अन अरेंजमेंट ऑफ टू स्प्रिंग्स ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट्स K1 अँड K2. ही अरेंजमेंट आपण कन्सिडर केली दोन स्प्रिंगची की त्यांचे स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2 आहे. इफ द स्प्रिंग्स आर मासलेस, each one have the same stretching force as F. जर स्प्रिंग ह्या मासलेस असतील म्हणजे मास फार फार नेग्लिजिबली स्मॉल असेल, अगदी बारीक स्प्रिंग असतील, तर त्यांचा स्ट्रेचिंग फोर्स F हा सेम असेल, सेम स्ट्रेचिंग फोर्स ॲज F. फॉर व्हर्टिकल, या व्हर्टिकल इट विल बी वेट mg. आता या ठिकाणी व्हर्टिकल कॉम्बिनेशन साठी वेट हा मास ऑफ द ब्लॉक हा वेटचं काम करेल, इथं मात्र नाही. तर फॉर व्हर्टिकल इट विल बी वेट mg. इफ E1 and E2 आर द रिस्पेक्टिव्ह एक्सटेन्शन्स, देन आता एक्सटेन्शन म्हणजे काय, ही स्प्रिंग किती ताणली गेली, म्हणजे ओरिजिनल लेंथ ताणलेली नसताना जी स्प्रिंगची लेंथ आहे ओरिजिनल लेंथ, आणि मास लावल्यानंतर ती किती ताणली गेली. एक्सटेन्शन म्हणजे इलॉंगेशन किंवा तिची इन्क्रीज झालेली लेंथ, म्हणजे ती E1 असेल. मग आता बघा, F इज इक्वल टू KX हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे SHM मध्ये. F इज इक्वल टू KX, X म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि K हा फोर्स कॉन्स्टंट असतो. आता X च्या जागेवर आपण E1 घेतोय, पहिल्या स्प्रिंग साठी E1 आणि दुसरीसाठी E2. आता हा फोर्स सेम जर असेल, फोर्स जर स्प्रिंग साठी सेम असेल, तर फोर्स हा कॉमन आहे ना, कॉमन वेट आहे दोघांसाठी, म्हणजे फोर्स सेम आहे. म्हणजे ह्या स्प्रिंगला खाली ओढण्यासाठी सुद्धा हा मास ऑफ द ब्लॉक काम करतोय आणि सेकंड स्प्रिंगला सुद्धा वेटचं काम तो करतोय, म्हणजे दोघांना जो फोर्स आहे तो कॉमन आहे. समजली ही गोष्ट. तर F इज इक्वल टू KX, एक्सच्या जागेवर पहिल्या स्प्रिंग साठी E1 आणि दुसऱ्या स्प्रिंग साठी E2. मग K1 K2 त्यांचे स्प्रिंग कॉन्स्टंट आहेत, तर KX 1 फर्स्ट साठी 1 1, सेकंड साठी 2 2. समजलं हे कसं आलं. आता E1 ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, F अपॉन K1. E2 ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, F अपॉन K2. ओके, E1 E2 च्या व्हॅल्यू. आता या दोघांची सम केली, द टोटल एक्सटेन्शन इज गिवन बाय, टोटल म्हणजे दोघं स्प्रिंग च एकूण किती लेंथ वाढली एक्सटेन्शन, तर त्यांची सम करूया E1 प्लस E2. ओके, तर हे असेल टोटल एक्सटेन्शन E. E म्हणजे सम ऑफ
the individual extensions of each spring E1 plus E2. बर, मग यांची सम करा. E1 ची व्हॅल्यू आहे F अपॉन K1 आणि E2 ची व्हॅल्यू आहे F अपॉन K2. त्या F अपॉन K1 आणि F अपॉन K2 मधून F हा कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहते 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. समजलं हे? तर E इज इक्वल टू हे एक्सप्रेशन. आता इफ Ks is the effective spring constant, then आता Ks S for series हा आणि P असेल तर P for parallel. आता Ks हा इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट जर असेल तर इफेक्टिव्ह म्हणजे टोटल K1 आणि K2 ची जी पण टोटल असेल तो म्हणजे Ks असेल. तर E हा टोटल एक्सटेन्शन आहे, F हा कॉमन आहे दोघांसाठी, Ks हा इफेक्टिव्ह आहे. तर Ks ची व्हॅल्यू कशी असेल तर ह्याच्यासाठी E साठी तर आपण हा फॉर्म्युला बनवला F 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. ओके, मग हा F कॅन्सल होणार, हा F काय होईल कॅन्सल होणार. मग राहिलं काय 1 अपॉन Ks हा इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. ओके, समजलं? मग तर हा इफेक्टिव्ह हे एक्सटेन्शन आहे आणि हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. जर तुम्हाला स्प्रिंग कॉन्स्टंट काढायचा असेल तर रेजिस्टन्सेस इन सिरीज पॅरलल मध्ये 10वी मध्ये जसं शिकले तसा हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. 1 अपॉन Ks इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. पण ह्या सिच्युएशनसाठी आता बघा, फॉर टू मासलेस स्प्रिंग्स ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट K1 अँड K2 इन सिरीज. मी याचा अर्थ काय झाला, या K2 याला एकच फॉर्म्युला बनवा, K2 एकक K2 प्लस म्हणजे Ks ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. तर काय करणार, K2 एकक K2 प्लस K1 एकक K1 अपॉन K1 इंटू K2, K1 इंटू K2 इज इक्वल टू 1 अपॉन Ks. ओके, आता आपल्याला फक्त Ks पाहिजे, ते याच्या रेसिप्रोकल करा Ks. मग ह्याचं पण करा K1 अपॉन K1 K2 अपॉन K1 प्लस K2. याला अगोदर लिहिलं याला नंतर लिहिलं काही फरक पडणार नाही. म्हणजे वरती प्रॉडक्ट अपॉन सम म्हणजे Ks ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळेल. हा लक्षात ठेवला, हा म्हणजेच हा आहे. हा फक्त डायरेक्ट Ks ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. ओके, आता फॉर n नंबर ऑफ स्प्रिंग हे झालं 2 स्प्रिंग साठी. पण फॉर n नंबर ऑफ मासलेस स्प्रिंग्स इन सिरीज जर अशा पुष्कळ स्प्रिंग्स असतील तर काय करायचे, 1 अपॉन Ks इज इक्वल टू त्या प्रत्येकांचे रेसिप्रोकल इंडिव्हिज्युअल स्प्रिंगचे स्प्रिंग कॉन्स्टंटचे रेसिप्रोकल्स घेत जावे. हा फॉर्म्युला बनला त्याच्यासाठी. समेशन ऑफ 1 अपॉन Ki वेअर I इज फ्रॉम 1 टू n. तुम्ही 5 स्प्रिंग लावा, 10 लावा, ज्या प्रॅक्टिकली तुम्ही यूज करणार, किती पण लावू शकतात. आणि हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ स्प्रिंग साठी. आता 2 साठी हा तयार केला, तर n साठी आपण हा तयार केला. मग फॉर n सच आयडेंटिकल मासलेस स्प्रिंग्स, मग Ks ची व्हॅल्यू कशी तयार करणार तू, Ks ची व्हॅल्यू कशी तयार करणार फॉर n सच आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय, सगळ्या स्प्रिंग सेम असतील. इथं डिफरंट होते, K1 K2 स्प्रिंग कॉन्स्टंट दोघांचे डिफरंट होते. पण जर स्प्रिंग सेम असतील सगळ्या आणि त्या n असतील तर त्यांच्यासाठी Ks ची व्हॅल्यू K अपॉन n असेल. म्हणजे हा स्प्रिंग कॉन्स्टंट प्रत्येकाच्या फिक्स असणार आहे, K अपॉन n असेल. ओके, कारण ही जी सम बनणार आहे K प्लस K प्लस K जितके असतील ते अपॉन डिवायडेड बाय n टाइम्स. तर Ks ची व्हॅल्यू ही K अपॉन n असेल. लक्षात ठेवा, आयडेंटिकल साठी हा फॉर्म्युला आहे आणि डिफरंट असतील K1 K2 तर Ks काढायचा असेल हा फॉर्म्युला आहे, आणि दोनच असतील तर हा फॉर्म्युला आहे. ओके, आता पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग आहे. आता इथं तिसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चनचे हे आन्सर होतं.
तर ते सांगायचं राहिलं बघा. स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इफ नंबर ऑफ स्प्रिंग्स आर इन सिरीज. ओके, सिरीज मध्ये असतील. नंतर स्टेट म्हणजे फक्त सांगा. हा, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इफ n आयडेंटिकल स्प्रिंग्स आर इन सिरीज. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ओके, अतिशय इम्पॉर्टंट आहे. नीट JEE मध्ये खास करून याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. आता पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग, आन्सर द फॉलोइंग. व्हॉट इज मीन बाय पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग? आता बघा, पॅरलल कॉम्बिनेशन कोणाला म्हणायचं? व्हेन ऑल द स्प्रिंग्स आर कनेक्टेड बिटवीन सेम टू पॉइंट्स. सेम टू पॉइंट्स म्हणजे हे दोघांचे पॉइंट्स, इथं या दोघांचे पॉइंट्स कॉमन, तर इट इज कॉल्ड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. म्हणजे दोघांचे पॉइंट्स एकाच याला जॉईंट करायचे, त्याला सिरीज म्हणायचं. दुसरा क्वेश्चन बघा, ड्रॉ डिफरंट पॉसिबल कंडिशन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन. या ड्रॉ केलेल्या आहेत. हे सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे, ॲज अ शोन इन फिगर. या डिफरंट कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत. आता इथं काय आहे, दोघं स्प्रिंग साठी मास कॉमन आहे आणि रिजिड सपोर्ट मात्र सिंगल आहे. इथं रिजिड सपोर्ट मात्र 2 आहेत आणि मास मात्र सिंगल आहे, पण ते दोघांसाठी असं कॉमन आहे. याला सुद्धा पॅरलल कॉम्बिनेशन म्हणता येईल, बरोबर. नाही तर सिरीज वाटते, पण इकडे दोघं ठिकाणी रिजिड सपोर्ट आहेत आणि त्यांचे ऑसिलेशन असे पॉसिबल आहेत. ओके, तर दोघांचे स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2. तर ह्या पॉसिबल सिच्युएशन आहेत किंवा कंडिशन आहेत हे ड्रॉ साठीच्या. हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर. आता थर्ड क्वेश्चन बघा, एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इफ n नंबर ऑफ स्प्रिंग्स आर इन पॅरलल. जर n नंबर ऑफ स्प्रिंग्स ह्या पॅरलल असतील तर त्याच्यासाठीच्या इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट सांगा n. आता आपण पहिल्याने 2 साठी बघूया आणि मग तो n साठी त्याला मॉडिफाय करूया. ओके, आता हे थर्ड क्वेश्चनचे आन्सर आहे आणि हे फोर्थ क्वेश्चनचे आन्सर आहे. तर बघा, थर्ड व्हेरी सिंपल इट इज. हे पण लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट इट इज. आणि दोघांमध्ये काय फरक आहे फॉर्म्युल्यांमध्ये तर तो पण लक्षात ठेवा. आता irrespective of their spring constants, each spring will now have the same extension. आता बघा, स्प्रिंग कॉन्स्टंट काही पण असोत, पण जर पॅरलल असतील तर त्यांचं एक्सटेन्शन मात्र सेम राहील. इथं काय सेम होतं, फोर्स सेम होता. हा, लक्षात ठेवा, म्हणून तो कॅन्सल झाला. जो सेम असेल तो कॅन्सल होणार. मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्प्रिंग कॉन्स्टंट, इरिस्पेक्टिव्ह मीन्स त्यांचे स्प्रिंग कॉन्स्टंटवर अवलंबून न राहता किंवा काही पण असोत त्यांचे स्प्रिंग कॉन्स्टंट, डिफरंट असोत किंवा सेम असोत, ईच स्प्रिंग विल नाव हॅव द सेम एक्सटेन्शन. तर प्रत्येक स्प्रिंगला एक्सटेन्शन हे सेम असणार आहे. द स्प्रिंग शेअर्स द फोर्स सच दॅट इन इक्विलिब्रियम पोझिशन. स्प्रिंग शेअर्स फोर्स म्हणजे दोघं स्प्रिंग, हा जो फोर्स आहे वेट टाईपचा, तो दोघं स्प्रिंग शेअर करतील म्हणजे स्वीकारतील, फोर्स ऍक्सेप्ट करतील. तर सच दॅट इन इक्विलिब्रियम पोझिशन द टोटल रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल अँड अपोजिट टू द स्ट्रेचिंग फोर्स F. आता बघा, स्ट्रेचिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स हे इक्वल अँड ऑपोजिट असतील. हा जो मास आहे तो वेटचं काम करतोय, म्हणून तो जितका वेट असेल तितका तो फोर्स म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स. पण ह्या स्प्रिंगचं स्प्रिंग कॉन्स्टंट, ती स्प्रिंग त्याला काय करेल, द स्प्रिंग ट्राइज टू रिगेन टू इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. दिस force which is trying to regain its original length, ही लेंथ ओरिजिनल लेंथला येण्याचा जो फोर्स प्रयत्न करेल स्प्रिंगने दिलेला, दॅट इज रिस्टोरिंग फोर्स. आणि रिस्टोरिंग अँड स्ट्रेचिंग फोर्स आर इक्वल अँड अपोजिट. आता लेट F इज इक्वल टू KX. हा फॉर्म्युला तुम्हाला सुरुवातीला झालेला आहे SHM मध्ये, इथं पण तोच सांगितला मी. F इज इक्वल टू KX. ऍक्च्युअली तो मायनस KX आहे. F इज इक्वल टू मायनस KX. पण ज्या ठिकाणी डायरेक्शनचा विचार केला जातो तिथं मायनस साईन युजफुल आहे. जिथं डायरेक्शनचा काही संबंध नाही तिथं याची गरज नाही. ओके,
मग आता एफ इज इक्वल टू के एक्स, तर एफ इज इक्वल टू के एक्स, मग एक्सच्या जागेवर एक्सटेन्शन, एक्सटेन्शन सेम आहे म्हणून त्याला E1 E2 द्यायची गरज नाही. मग डिफरंट काय आहे, फोर्सेस आर डिफरंट, F1 आणि F2. त्याच्यानंतर कारण प्रत्येक स्प्रिंग जो फोर्स म्हणजे सारखीच ताणली जाणार, परंतु फोर्स जो आहे तो डिफरंट असेल प्रत्येक स्प्रिंगचा, स्ट्रेचिंग फोर्स किंवा तो रिस्टोरिंग फोर्सच्या इक्वल अँड ऑपोजिट असेल. मी याला 1 1 2 असेल तर सेकंडसाठी 2 2 बी इंडिव्हिज्युअल रिस्टोरिंग फोर्सेस. हे रिस्टोरिंग फोर्सेस आहेत स्प्रिंग, कारण हे डिफरंट असतील. स्प्रिंग वेगळ्या कॉन्स्टंटच्या आहेत ना, जाड बारीक स्प्रिंग असतील तर त्यांचा रिस्टोरिंग फोर्स जो असेल तो वेगवेगळा आहे. म्हणजे F1 F2 हा वेगवेगळा आहे, म्हणून K1E आणि K2E. तर इफ अ Kp इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट, आता बघा हे समजलं की नाही, एकदम सिंपल आहे. इथे F1 F2 डिफरंट का आहे, हा इंडिव्हिज्युअल रिस्टोरिंग फोर्सेस डिफरंट आहेत, स्प्रिंगचे स्प्रिंग कॉन्स्टंट डिफरंट असल्यामुळे, आणि K1 K2 तर डिफरंट आहेतच आपण घेतलेले, फक्त E हे कॉमन असेल किंवा सेम असेल. इफ Kp इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट, जर पॅरलल, हा K म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आणि इन पॅरलल, तर इफेक्टिव्ह जसा Ks घेतला होता आपण फॉर सिरीज, हा पॅरलल साठी Kp, तर Kp इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. अ सिंगल स्प्रिंग ऑफ दिस स्प्रिंग, a single spring of this spring constant will be stretched by the same extension E by the same stretching force F. म्हणजे या सगळ्यांचे मिळून एकच स्प्रिंग हे काम करू शकेल, तर तिला तिच्या स्प्रिंग कॉन्स्टंट किती ठेवायचा त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे दोन स्प्रिंगचं काम एकच स्प्रिंग करेल तर तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती ठेवायचं, दॅट इज Kp, दॅट इज इफेक्टिव्ह ऑर रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट Kp. बर, समजलं याचा अर्थ. Kp इज द इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. अ सिंगल स्प्रिंग ऑफ दिस स्प्रिंग कॉन्स्टंट, म्हणजे ह्या स्प्रिंग कॉन्स्टंटची एकच स्प्रिंग विल बी स्ट्रेच्ड बाय द सेम एक्सटेन्शन E, एक्सटेन्शन मात्र सेम असेल E, बाय द स्ट्रेचिंग फोर्स F, आणि फोर्स पण सेम असेल. तर काय करायचं बघा, F इज इक्वल टू Kx, मग इथं K पॅरलल साठी पाहिजे, इफेक्टिव्ह पाहिजे, तर Kp इंटू E. मग आता प्रत्येक फोर्सेसची सम करा, बरोबर. F1 प्लस F2 प्लस डॉट 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 मेनी. मग F1 ची व्हॅल्यू K1E, F2 ची व्हॅल्यू K2E, असे मेनी असतील त्यांची. आता याच्यामधून कॉमन काय घ्यायचा, E घ्यायचा, बरोबर. आता बघा ह्या डेरिवेशन मध्ये हा E कॉमन येणार आहे, तो E आणि हा E काय होईल, कॉमन आपलं कॅन्सल होईल. मग राहिले काय शिल्लक, E इकडे कॉमन घेतला आणि हा कॅन्सल केला, तर आन्सर काय येणार, Kp इज इक्वल टू, E कॅन्सल झाला इथला, Kp इज इक्वल टू, आणि इकडचा पण E कॉमन होईल, हे किती पण असो, मी इकडे शिल्लक असतील K1 प्लस K2, बरोबर. तर Kp इज इक्वल टू K1 प्लस K2 प्लस डॉट डॉट डॉट, म्हणजे समेशन ऑफ ऑल KIs. मग समजला, हा फॉर्म्युला पॅरलल साठी आहे, सिंपल आहे, डायरेक्ट सम ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट करायची. पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर सम ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट करायची, हा फॉर्म्युला मेन आहे. हा म्हणजे सिरीज आणि पॅरलल रेजिस्टन्सेस जे 10वी-11वी मध्ये तुम्ही शिकलेले आहेत तसेच फॉर्म्युले यांच्यासाठी पण आहेत. आणि सिरीज असेल तर रेसिप्रोकल घ्यावेत. ओके, हा फॉर्म्युला मेन आहे, याच्यावरून तुम्ही हा बनवू शकता, 2 साठी हा आहे, मेनी साठी. तर अशा प्रकारे, किंवा हा लक्षात ठेवा आणि हा लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढचा क्वेश्चन आहे, स्टेट द एक्सप्रेशन. समजलं, सिंपल आहे. तर स्टेट द एक्सप्रेशन फॉर इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट इफ, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट साठीचं एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला स्टेट करा, म्हणजे सांगा. इफ m आयडेंटिकल स्प्रिंग्स आर इन पॅरलल, स्प्रिंग्स किती आहेत, m. आता इथं वेगळेपणा म्हणून n घेतल्या होत्या, आयडेंटिकल म्हणजे सारख्याच असतील, आणि किती असतील, m म्हणजे 4 5 10 15 किती पण. तर आयडेंटिकल स्प्रिंग्स आर इन पॅरलल, m असतील तर मग प्रत्येकांच्या k ची, त्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट k सारखा राहील.
हे डिफरंट असतील तर 1 2 3 असे असतील, पण एकच स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि किती वेळेला आहे, पहिली स्प्रिंगच्या के, दुसरीच्या पण के, तिसरीच्या के, प्रत्येकाचा सेम राहील तर त्या केच्या जितकी सम करणार तितक्या टाइम्स तो पॉसिबल असतो, म्हणजे एम इंटू के होईल, म्हणून केपी इज इक्वल टू एम टाइम्स द के असेल. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर हा समजलं की नाही. ह्याच्यापासून हा कसा तयार झाला, जर स्प्रिंग सगळ्या सेम असतील, मग पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के, आता स्प्रिंग सेम आहेत म्हणून दुसरीचा पण के, असे किती जितके असतील तितके, समजा 3 असतील, मग याला आपण सोप्या भाषेत काय म्हणू शकतो, 3k, 3 टाइम्स द के इज द केपी. समजलं. तर अशा प्रकारे 3 टाइम्स द के म्हणजे 3. आता 3 म्हणजे नंबर ऑफ स्प्रिंग्स झाल्या, 3 घेतल्या तर 3, मग इथे यम आहे तर यम 3 म्हणजे यम ची व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो. ओके. तर हा अशा प्रकारे फॉर्म्युला डिराईव्ह झाला. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर JEE नीट और अदर एक्झाम्स, आणि सोपा टॉपिक आहे. नाउ विल स्टॉप हिअर.